आज आपण ताज्या वाटाण्याची आमटी बनवतोय. मैत्रिणींनो, हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये वाटाण्याच्या शेंगा भरपूर तुम्हाला बघायला मिळतील. आणि ताज्या वाटाण्याची भाजी सुकी बनवा नाहीतर रश्श्याची भाजी चवीला तर छान लागते बरं का. थोडी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. साधं सिंपल जेवण आपण म्हणतो ना, त्यात ही भाजी नक्की तुम्ही ॲड करा. म्हणजे जास्तीचे मसाले घालायचे नाहीत, अगदी लसणाच्या फोडणीत बनवायची. चव मात्र भारी आहे बरं का. चला रेसिपीला सुरुवात करूया. ताजे वाटाणे सोलून घेतलेले आहे. त्यामध्ये एक बटाटा जो आहे त्याची साल काढून घेतली आणि कट करून घेतलेला आहे. थोडंसं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. वाटाणा आणि बटाटा वापरून भाजी बनवते मैत्रिणींनो, छान चवीला अशी लागते बरं का. त्यासाठी कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल हलकंसं गरम झालं की जिरे मोहरी फोडणीमध्ये घातली. मोहरी जिरे छान अशी तडतडली की भरपूर असा लसूण घातला आहे बघा. जवळजवळ 10 ते 11 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्याच ठेचून घेतल्या त्या. यामध्ये लसूण जो आहे तो भरपूर घातलेला आहे आणि लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. लसणाच्या फोडणीतली आज आपण आमटी बनवतोय आणि चवीला खूप छान लागते बघा. जास्तीचे मसाले घालायची गरज नाही. लसूण हलकासा ब्राऊन झाला की सोलून घेतलेले ताजे वाटाणे जे आहेत ते तेलामध्येच परतून घ्यायचे. 2 मिनटासाठी ते परतून घ्या, जास्त वेळ परतायची गरज नाही. आणि ते परतून झाल्यानंतर बटाटा जो स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे ना, तो यामध्ये घालते. आणि आता बटाटा आणि वाटाणे छान परतून घेते. फक्त वाटाणा वापरूनच भाजी बनवण्यापेक्षा थोडासा बटाटा घालून ही भाजी बनवा मैत्रिणींनो, खूप छान अशी चविष्ट बनते बरं का. आणि ही भाजी ज्यावेळी आपण शिजू देतो ना, त्यावेळी छान मंद आचेवरती शिजू द्यायची. आता चवीनुसार कांदा लसूण मसाला घालायचा, म्हणजे झणझणीत बनवायची म्हणून साधारणतः 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कारण आमटी जास्त बनवायची होती आणि तितकीच झणझणीत बनवायची होती. कांदा लसूण मसाला घातला, अर्धा चमचा हळद घालते आणि छान असं मिक्स करून घेते. आता हा जो कांदा लसूण मसाला आहे तो आमच्याकडे गावाकडे बनवला जातो आणि वर्षभरासाठी साठवून ठेवला जातो. प्रत्येक भाजीत हा कांदा लसूण मसाला वापरला जातो. त्यामुळे वरून नंतर जास्तीचे मसाले घालायची गरज नाही. थोडा वेळ परतून घेतलं की पाणी घालायचं गरजेनुसार. आणि रश्श्याची भाजी बनवायची होती त्यामुळे पाणी मी जास्त घातलेलं आहे बघा. वरून चवीनुसार मीठ घालायचं. छान अशी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की भाजी मंद आचेवरती शिजू द्यायची. मंद आचेवरती शिजली की छान अशी त्याला तरी येते. आणि हाय फ्लेमवरती शिजवण्यापेक्षा लो फ्लेमवरती शिजवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या चवीला खूप छान लागतात. आणि हे बघा, कोणतेच मसाले घातले नाहीत म्हणून भाजलेलं शेंगदाण्याचं कूट जे होतं ते घातलं म्हणजे भाजी छान अशी मिळून येते. आणि ही जी रश्श्याची भाजी आहे ती भाकरी भात चपातीबरोबर खूप छान अशी चवीला लागते. उकळी आल्यानंतर लो फ्लेम केले आणि कोथिंबीर जी होती स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातली आणि 5 मिनटासाठी भाजी शिजू दिली. बटाटा पटकन शिजतो, ताजे मटार जे आहेत म्हणजे वाटाणे आहेत ते पण पटकन शिजतात. आणि भाजी बघा किती छान अशी मिळून आलेली आहे. जास्तीचे मसाले न वापरता बनवलेली ही आमटी खरंच चवीला खूप छान लागते मैत्रिणींनो. थंडी चालू आहे, बाहेर भरपूर वाटाणा आता भेटतोय बघा थंडीच्या दिवसामध्ये. या पद्धतीने ताज्या वाटाण्याची भाजी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा.